नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मधुभाऊंची तब्येत खालावल्यामुळे आता अर्जुन, प्रताप सर्वच जण आता मधुभाऊंना पाहण्यासाठी हॉस्पिटलला आलेले असतात. आता मधुभाऊंची ती परिस्थिती पाहून प्रतापराव आणि अर्जुन खूप घाबरतात. तर आता अर्जुन डॉक्टरांना विचारतो की मधुभाऊंची तब्येत आता ठीक तर आहे ना? तर डॉक्टर म्हणतात की हो, आता काळजी करायचं काहीच कारण नाही. तुम्ही अजिबातच काळजी करू नका. खरं तर कोमात गेलेल्या व्यक्तीमध्ये असे बदल होत असतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये हा अचानक बदल घडून आला. पण आता काळजी करू नका. आता त्यांची तब्येत अगदी स्थिर आहे. आता हे ऐकल्यानंतर सायलीला खूप आनंद झालेला असतो. सायली देवी आईचे आभार मानते आणि म्हणू लागते, देवी आई तुझीच कृपा झाली. तर तर त्यानंतर आता अर्जुन डॉक्टरांना मधुभाऊंबद्दल विचारत म्हणतो की डॉक्टर, मला एक सांगा की आज मधुभाऊंमध्ये जो बदल घडून आला, त्यांना जो त्रास झाला त्यामध्ये आणि पहिल्यामध्ये काही बदल घडून आला आहे का? म्हणजे त्यांची जी पहिली अवस्था होती आणि आत्ताची अवस्था यामध्ये काही फरक जाणवतोय का? तर डॉक्टर म्हणतात याबद्दल आपण बोलूच. असं म्हणत आता डॉक्टर अर्जुनला केबिनमध्ये बोलावतात. तर त्यानंतर आता सायली अर्जुनला म्हणते, मी इथेच थांबते. असं म्हणत सायली तिथेच थांबते. तर अर्जुन आणि प्रतापराव डॉक्टरांशी बोलण्यासाठी तिथून निघून जातात. सायली मधुभाऊंशी बोलत मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ किती घाबरवलंत मला. तुमची ती तब्येत पाहून मी खरंच खूप घाबरले होते. मधुभाऊ, इथून पुढे असं नाही हं करायचं. आणि हो, किती दिवस तुम्ही असं माझ्यासोबत अबोला धरणार आहात? तुम्ही आता उठायचं आहे, माझ्याशी बोलायचं आहे. मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत मधुभाऊ. परंतु मधुभाऊ मात्र काहीच हालचाल करत नसतात. सायली म्हणू लागते, मधुभाऊ तुम्हाला कधी बरं वाटतंय आणि तुम्ही कधी आश्रमात येतात याचीच मी वाट पाहत आहे. मधुभाऊ, तुम्हालाही आमच्याशी गप्पा माराव्याशा वाटतायत ना? तुम्हालाही आश्रमातली सर्वांची आठवण येते आहे ना? आता मात्र मधुभाऊंमध्ये हालचाल जाणवते. मधुभाऊ त्यांच्या डोळ्यांच्या पापण्याने इशारा करत सायलीला होकार देतात आणि मधुभाऊंची झालेली ही हालचाल पाहून सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो. सायली खुश होते आणि म्हणू लागते, मधुभाऊ तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलात, तुम्ही इशारा केलात ना? हो ना मधुभाऊ. तर पुन्हा एकदा मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करतात आणि सायलीला इशाऱ्यानेच त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देत असतात. सायली म्हणते, खरंच मधुभाऊ तुम्हाला आश्रमातील सगळ्यांचीच आठवण येत असेल ना? तर पुन्हा एकदा मधुभाऊ त्यांच्या डोळ्यांची हालचाल करतात. आता मात्र सायलीचा या गोष्टीवर विश्वास बसतो की मधुभाऊ आपल्याला प्रतिसाद देत आहेत. सायली खूप खुश होते आणि म्हणू लागते, खरंच मधुभाऊ तुमच्यामध्ये झालेला हा बदल पाहून मला खरंच खूप आनंद झालाय. असं म्हणत आता सायली ही आनंदाची बातमी देण्यासाठी बाहेर येते आणि अर्जुनला म्हणू लागते, अहो आत्ता मी पाहिलं की मधुभाऊंनी हालचाल केली. तर प्रतापराव विचारतात, काय? सायली म्हणते, हो बाबा, मधुभाऊ माझ्याशी बोललेत. म्हणजे असे ते स्पष्टपणे बोलले नाहीत, परंतु त्यांनी डोळ्याच्या इशाऱ्याने माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. मी त्यांना विचारलं की तुम्ही आश्रमात येणार आहात ना? तुम्हाला आश्रमातील सर्वांची आठवण येते ना? तुम्हाला सर्वांसोबत गप्पा मारायचे आहेत ना? तर त्यांनी डोळ्यांनी इशारा करत होकार दिला. आता मात्र यावर कोणाचाच विश्वास बसत नसतो, परंतु हे जाणून घेण्यासाठी सायली म्हणू लागते, चला माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते. आता सायली प्रतापराव, अर्जुन आणि चैतन्य यांना मधुभाऊंजवळ घेऊन येते आणि मधुभाऊंना प्रश्न करत म्हणते, मधुभाऊ या सगळ्यांना पाहून आणि मला पाहून तुम्हाला खूप आनंद झाला आहे ना? परंतु मधुभाऊ आता काहीच प्रतिसाद देत नसतात. सर्वच जण मधुभाऊंकडे पाहत असतात, परंतु मधुभाऊंमध्ये काहीच प्रतिसाद जाणवत नसतो. त्यांच्या काहीच हालचाल होत नसतात आणि म्हणूनच अर्जुन सायलीला म्हणतो, सायली मधुभाऊ प्रतिसाद देत नाही आहेत. तर त्यानंतर प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली स्वतःला सावर, मला असं वाटते की हा तुझा भास असावा. सायली मात्र ठामपणे मधुभाऊंबद्दल बोलत म्हणते, नाही बाबा, हा माझा भास नव्हता. मधुभाऊंनी हालचाल केली, त्यांनी डोळ्यांच्या पापण्याने मला इशारा केला. मधुभाऊ तुम्ही पुन्हा एकदा इशारा करून सांगा ना, आम्ही सर्वजण इथे आलो आहोत, या गोष्टीचा तुम्हाला आनंद झालाय ना? आता मात्र सायलीचा विश्वास खरा ठरलेला असतो, कारण मधुभाऊंनी डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल करत इशारानेच होकार दिलेला असतो. आता हे पाहून सर्वांचाच आनंद काही गगनात मावत नसतो. अर्जुन, प्रतापराव, चैतन्य खूप खुश होतात. अर्जुन म्हणू लागतो, हो बाबा, पाहिलात ना, सायली म्हणते ते अगदी खरं आहे. मधुभाऊंनी त्यांच्या डोळ्यांच्या पापण्याने इशारा केला. प्रतापराव म्हणतात, हो ना, माझा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे. पण मधुभाऊंमध्ये झालेला हा बदल आणि त्यांच्या तब्येतीतील इम्प्रूव्हमेंट पाहून मलाही खूप आनंद झाला आहे. डॉक्टरांना बोलवावं लागेल. असं म्हणत आता चैतन्य डॉक्टरांना बोलवण्यासाठी निघून जातो. तर इकडे प्रतापराव अर्जुनला म्हणू लागतात
की हो, आता लवकरच मधुभाऊ बरे होतील याची मला पूर्ण खात्री आहे. आता सायली, अर्जुन, प्रतापराव खूप खुश असतात. सायली तर देवी आईचे आभार मानत असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी डॉक्टर येतात. डॉक्टर मधुभाऊंना चेक करतात. तर त्यानंतर आता डॉक्टर आनंदाची बातमी देत म्हणतात की हो, आता पेशंटची काळजी करायची अजिबातच गरज नाही आणि त्यांच्या जीवाचा धोकाही टळला आहे. लवकरच ते अगदी व्यवस्थित नॉर्मल होतील याची मलाही खात्री आहे. आज त्यांच्यामध्ये जो बदल जाणून आला, त्यांनी जी हालचाल केली, यावरून असंच समजू शकतो की लवकरात लवकर पेशंटला शुद्ध येईल. तर आता हे ऐकल्यानंतर सायली खूप खुश होते. तर डॉक्टर तिथून निघून जातात. तर त्यानंतर अर्जुन आणि सायलीही बाहेर येतात. अर्जुन सायलीला म्हणतो, मधुभाऊंनी दिलेला प्रतिसाद, खरंच त्यांच्यामध्ये झालेला बदल हे पाहून खूप आनंद झाला आहे. सायली म्हणते, हो ना. तर सायली, अर्जुन दोघंही गप्पा मारत असतात. त्यावेळी अर्जुन म्हणू लागतो, परंतु ज्यावेळी सायली तू हॉस्पिटलला आली होतीस त्यावेळी मधुभाऊंची तब्येत तर ठीक होती ना? मग असं अचानक काय झालं की मधुभाऊंची तब्येत एवढी खालवली? म्हणजे तू त्यांच्याशी काही बोलली होतीस का? तर आता सायली विचार करते आणि सायली म्हणू लागते, हो ना, मी ज्यावेळी आले त्यावेळी मधुभाऊंची तब्येत तर ठीक होती. परंतु त्याचवेळी सायलीला आठवतं, सायली मधुभाऊंशी बोललेली असते, मधुभाऊ सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे हे माझे आईबाबा आहेत आणि ते आता परत आले आहेत. आणि त्याचवेळी मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये बदल झालेला असतो. त्यांची तब्येत खालावलेली असते कारण ते सायलीला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात. सायली म्हणते की हो, मला आठवलं, मी आईबाबांबद्दल मधुभाऊंशी बोलले होते. खरं तर मी माझं मनच मोकळं केलं होतं. माझ्या मनातील सर्व भावना मी मधुभाऊंसमोर व्यक्त केल्या होत्या. आणि त्याचवेळी तर अर्जुन म्हणतो, म्हणजे त्या दोघांची नावं ऐकल्यानंतर त्यांनी असे इशारा करण्याचा प्रयत्न केला, तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. सायली म्हणते, हो ना, मलाही तेच वाटते की मधुभाऊ मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना कसं सांगावं काहीच कळत नव्हतं. अर्जुन म्हणतो, याचा अर्थ सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे हे तुझे आईबाबा आहेत हे मधुभाऊंना माहीतच असेल. तर सायली म्हणते, जर ते माझे आईबाबा नसतील तर तेही मधुभाऊंना माहीत असेल. आता सायली आणि अर्जुन विचार करतात. तर त्याचवेळी सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे आता आईबाबांना मधुभाऊंच्या समोर आणावंच लागेल. अर्जुन म्हणतो की हो, आता ती वेळ आली आहे. तर दुसरीकडे ज्यावेळी सायली अर्जुन घरी येतात त्यावेळी पूर्णाची सायली अर्जुनला विचारतात की मधुभाऊंची तब्येत कशी आहे. सायली म्हणते, आता काळजी करायचं काहीच कारण नाही, परंतु मधुभाऊंनी खूप घाबरवलं होतं. परंतु आता डॉक्टर म्हणाले आहेत की मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये बरीच सुधारणा होत आहे, त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण खुश होतात आणि देवी आईचे आभार मानतात. तर कल्पनाताई म्हणू लागतात, परंतु सायली अर्जुन, तुम्ही घरी का आलात? तुम्ही हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंसोबत थांबायचं होतं, मी तुमचा डबा तर पाठवून दिला असता. प्रतापराव म्हणू लागतात, कल्पना, अगं त्यांनाही फ्रेश व्हायचं आहे आणि म्हणूनच ते दोघेही घरी आले आहेत. आणि आता काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही, कारण मधुभाऊंची तब्येत आता ठीक आहे. तर आता सायली म्हणू लागते, हो आई, तुम्ही काळजी करू नका आणि तसेही आम्ही पुन्हा हॉस्पिटलला जाणारच आहोत, कारण मधुभाऊंना पाहण्यासाठी मी आईबाबांना घेऊन जाणार आहे. आता हे ऐकल्यानंतर पूर्णाची सायलीकडे पाहू लागतात. तर प्रतापराव म्हणू लागतात, परंतु सायली, त्यांना हॉस्पिटलमध्ये का घेऊन जातेस तू? तर पूर्णाची म्हणू लागतात, प्रताप, सायलीला तिच्या आईबाबांना हॉस्पिटलला घेऊन जाऊन देत, कारण मधुभाऊंनाही कळू देत की मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे हे सायलीचे आईबाबा आहेत आणि ते तिला पुन्हा मिळाले आहेत. सायली म्हणते, हो, मी आलेच, असं म्हणत सायली आणि अर्जुन तिथून निघून जातात. तर दुसरीकडे मैनावतीची खूप चिडचिड होत असते. मैनावती सदाशिव यांना म्हणू लागते, झालं, सगळ्यावर पाणी फिरवलात. एवढी मेहनत करून आपण त्या सुभेदारांचा विश्वास जिंकला होता, परंतु कुठलं काय, तुमच्या अशा या वागण्यामुळे आपला विश्वास धुळीस मिळालाय. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? अहो, तुमच्या अशा वागण्यामुळे या मैना आणि सदाशिवचं गाठोडं रिकामीच या घराबाहेर जाणार आहे आणि लाथ मारून आपल्याला या घराबाहेर काढलं जाणार आहे. सदाशिव म्हणतात, नाही, अशी वेळ येणारच नाही, कारण मैनावती आणि सदाशिव इथून बाहेर पडतील ते गाठोडं भरूनच. मैनावती म्हणते, ते शक्य आहे का? तर सदाशिव म्हणू लागतात की हो, कारण आता मी ठरवलं आहे, इथून बाहेर पडायचं तर मोठा हात मारूनच आणि सन्मानाने, ताठ मानेने. तर मैनावती म्हणते, हो का, ते कसं शक्य आहे? तर सदाशिवराव म्हणू लागतात, आता असा काही डल्ला मारायचा आहे ना की आता कोणालाही सुगावाही लागणार नाही की आपण काय केलं आहे. आता सदाशिव आणि मैनावती या सगळ्याचं प्लॅन करत असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सायली आलेली असते. सायली
पटकन दरवाजा उघडते आणि त्यावेळी मात्र मैनावती आणि सदाशिव घाबरतात. सायलीही त्यांच्याकडे रागाने पाहत असते. ते दोघेही घाबरलेले असतात की आपलं सत्य सायलीला कळालं तर नसावं ना. तर त्याचवेळी सदाशिव म्हणू लागतात, सायली बाळा तू? तर सायली म्हणते, हो आई बाबा, मी याचसाठी आले आहे की मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये आता खूप सुधारणा होत आहे. मधुभाऊ आता ठीक आहेत हेच सांगण्यासाठी आले आहे. तर सदाशिव म्हणतात, बरं झालं, हे ऐकून खूप आनंद झाला. तर मैनावती मनाशीच म्हणते की बरं झालं आमचा हा डाव, आमचं बोलणं या सायलीने ऐकलं नाही. तर त्यानंतर सायली मैनावती आणि सदाशिव यांना म्हणते, आई बाबा मी तुम्हाला मधुभाऊंना भेटण्यासाठी घेऊन जाणार आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो, कारण सायली मैनावती आणि सदाशिव यांच्याशी काय बोलत आहे हे प्रिया लपूनच ऐकत असते. प्रिया मनाशीच म्हणते, सायली अचानक या दोघांना तिथे का घेऊन जात असेल. तर प्रिया विचार करताच मनाशी म्हणू लागते, कदाचित आता सायलीलाही पटलं असेल की हेच आपले जन्मदाते आई बाबा आहेत, म्हणजे अगदी माझ्या मनाप्रमाणे होत आहे, आता नशीब माझ्या बाजूने आहे असं म्हणत आपल्या मनाची खोटी समजूत घालत खुश होत प्रिया तिथून निघून जाते. तर इकडे सदाशिव सायलीला विचारतात, आम्ही दोघांनी हॉस्पिटलला मधुभाऊंना बघायला यायचं आहे का. सायली म्हणते की हो. तर त्यानंतर सायली त्यांना विचारते, काय झालं, तुम्हाला यायचं नाही आहे का. तर मैनावती म्हणते, नाही नाही आम्ही येणार. तर अगं ज्यांनी आमच्या मुलीला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी आमच्या मुलीला वाढवलं, त्यांना पाहायला आम्ही यायलाच तर हवं ना. तर सायली म्हणते, हो ना, मग चला आत्ताच निघायचं आहे. मैनावती म्हणते, आत्ताच. तर सदाशिव म्हणू लागतात, चालेल काहीच हरकत नाही. असं म्हणताच आता सायली त्या दोघांना हॉस्पिटलला घेऊन निघालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन आता साक्षीच्या घरी असतो आणि त्याचवेळी सचिन मोबाईल पाहतो तर अस्मिताचे बरेच मिस कॉल येऊन गेलेले असतात, मेसेजही आलेले असतात, परंतु सचिनने काही फोन उचललेला नसतो. सचिन म्हणतो, अस्मीचे एवढे मिस कॉल, काय काम असेल, आता हिला काय झालं असेल मध्येच. असं म्हणत आता तिचं मन राखण्यासाठी आणि तिचं मन जिंकण्यासाठी मुद्दामहून सचिन अस्मिताला व्हिडिओ कॉल करतो आणि म्हणू लागतो, बोल अस्मी, काय झालं, कशी आहेस. अस्मिता बोलते, बोल सचिन, तू मला मिस करत आहेस ना. आता अस्मिताचं हे बोलणं ऐकल्यानंतर सचिन धक्क्यानेच म्हणतो, काय अस्मी हे तू बोलतेस, म्हणजे तू जे काही बोलतेस त्या गोष्टीवर माझा विश्वासच नाही आहे, कारण मी तुझे फोन उचलले नाहीत, तुझ्या मेसेजला रिप्लाय दिला नाही, तरीसुद्धा तू रागवली नाही आहेस. तर अस्मिता म्हणू लागते, सचिन तू माझ्यापासून असं दूर जाण्याची आणि सतत माझा फोन न उचलण्याची आता मला सवय झाली आहे. तर सचिन म्हणू लागतो, सॉरी. तर अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे, मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला होता की आईबाबांना भेटण्यासाठी मॉम आणि डॅड आज आपल्या घरी येणार आहेत, कारण आईबाबा कित्येक दिवस झाले मला बोलत होते की मॉम डॅडला घेऊन ये आणि आज फायनली त्याला मुहूर्त लागला आहे. आता हे ऐकल्यानंतर सचिन म्हणू लागतो, बरं झालं, तेवढंच आईबाबांना त्यांच्यासोबत बोलण्यासाठी कोणीतरी भेटेल, नाहीतर त्यांना बोलण्यासाठी कोणीच घरी नसतं, तू आणि मी नेहमीच घराबाहेर असतो. आता हे ऐकल्यानंतर अस्मिता म्हणू लागते, ए तुला काय म्हणायचं आहे, मी सतत माझ्या माहेरी कशी असते हेच तुला बोलायचं आहे ना. तर आता सचिन म्हणू लागतो, नाही मला तसं काही म्हणायचं नाही आहे. तर अस्मिता म्हणू लागते, सचिन मी तुला काय सांगू, मला काहीच कळत नाही आहे. अरे घरात एवढा काही गोंधळ होत असतो, एवढी काही टेन्शन असतात की त्यामुळे माझ्या हार्मोन्समध्ये खूप बदल होत असतो आणि माझी खूप चिडचिड होत असते. तर सचिन म्हणू लागतो, नाही तू चिडचिड करायची नाही अस्मी, आपलं काय ठरलं आहे, आपल्याला हसरं बाळ हवं आहे ना, मग बाळाच्या आईने सुद्धा नेहमी खुश राहायला हवं, तरच आपलं बाळ हसरं होणार आहे. तर त्याचवेळी आता साक्षीसुद्धा तिच्या घरी आलेली असते. अस्मिता आणि सचिन व्हिडिओ कॉलवर बोलत असतात आणि त्याचवेळी साक्षी घरी येते. आता सचिनला व्हिडिओ कॉलवर बोलताना पाहून साक्षी मनाशीच म्हणते की नक्की हा सचिनचा व्हिडिओ कॉल असेल की तो कामानिमित्त कोणाशी बोलत असेल, म्हणजे नक्की हा कोणाशी बोलत असेल. आता साक्षी विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ज्यावेळी सायली सदाशिव आणि मैनावती लोखंडे यांना हॉस्पिटलला घेऊन येते त्यावेळी सायली त्या दोघांची ओळख करून देत मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ हे सदाशिव लोखंडे आणि ह्या मैनावती लोखंडे म्हणजेच माझे आई बाबा. आता सदाशिव लोखंडे नाटक करत म्हणू लागतात, नमस्कार मधुभाऊ. मधुभाऊ तुमची ही अवस्था पाहून खरंच खूप वाईट वाटते, परंतु मला तुमचे आभार मानायचे आहेत. अहो तुम्ही माझ्या मुलीला लहानाचं मोठं केलं, एवढंच काय तर तिच्यावर चांगले संस्कार केलेत आणि म्हणूनच आज माझी मुलगी एका श्रीमंत घरात सून म्हणून वावरत आहे.
खरंच तुमचे उपकार कसे फेडू मला काहीच कळत नाही. माझ्या कातड्याचे जोडे जरी करून घातलेत ना तरीसुद्धा ते कमीच पडतील. आता मात्र मधुभाऊ काहीच रिस्पॉन्स देत नसतात. हे सगळं काही सायली आणि अर्जुनच्या लक्षात येत असतं. तर मैनावती सदाशिव यांना म्हणू लागते, अहो तुम्ही त्या मधुभाऊंशी काय बोलताय? अहो ते तर कोमात गेले आहेत. तर त्यानंतर सदाशिव मैनावतींना म्हणू लागतात, अगं ते कोमात गेले तरीसुद्धा आपल्या मुलीला त्यांनी लहानाचं मोठं केले, मग त्यांचे उपकार नको का मानायला, त्यांचे आभार नको का मानायलात? तर मैनावती म्हणू लागते, तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तर सदाशिव नाटक करत म्हणतात, अगं मैने मधुभाऊंसाठी काही फळं वगैरे नाही का आणलीस? अगं अशी कशी ग तू? तर मैनावती नाटक करत म्हणतात, हो ना मी तर विसरूनच गेले. सायले अगं पुढच्या वेळी मला आठवण करशील ना गं मधुभाऊंना काहीतरी घेऊन येण्यासाठी? तर सायली होकार देते, परंतु सायलीला त्या दोघांचाही खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे मधुभाऊ मात्र सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद देत नसतात. हे सायलीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. तर इकडे पाहायला मिळतं सचिन नक्की कोणाशी बोलत आहे हे पडताळण्यासाठी साक्षी पुढे येते आणि पाहते तर सचिन ऑफिसमधील एका क्लायंटशी बोलत असतो. सचिन म्हणत असतो, मी जसं सांगितलं आहे तसंच काम व्हायला पाहिजे. मी जे रूल्स सांगितले आहेत त्या रूल्सप्रमाणेच व्हायला पाहिजे. बाय, टेक केअर, असं म्हणत आता सचिन फोन ठेवतो. आता साक्षीने पाहिलेलं असतं त्यावेळी मात्र ती दुसरीच मुलगी असते. आता सचिन खरंच ऑफिसच्या कामाबद्दल बोलत आहे हे साक्षीला खरं वाटत असतं. आणि त्यानंतर सचिन फोन ठेवताच साक्षी म्हणू लागते, हाय. सचिन म्हणतो, अगं तू कधी आली आहेस, बस ना. तर साक्षी म्हणते, नाही नको. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांना म्हणू लागतो, चला काम झालंय तुम्ही निघू शकता. सदाशिव लोखंडे विचारतात, काय? अर्जुन म्हणतो, म्हणजे तुमचं भेटण्याचं काम झालं आहे, आता तुम्ही आलात तरी चालेल. कसं आहे ना, इथे जर डॉक्टर आलेत आणि त्यांना जर गर्दी दिसली तर उगाचच ओरडतील ना, त्यापेक्षा तुम्ही घरी गेलात तरी काहीच हरकत नाही. सदाशिव लोखंडे पैसे मागतील त्याचवेळी अर्जुन म्हणतो, तुमच्यासाठी गाडी बुक केली आहे, कॅब येईलच, तुम्ही बाहेर थांबू शकता. आता सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन ठरल्याप्रमाणे मधुभाऊंना प्रश्न विचारतात. सायली मधुभाऊंच्या बाजूला बसते आणि म्हणू लागते, मधुभाऊ आता जे आले होते ते मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे यांना माझा फोटो सापडला होता, त्यावरूनच यांनी ह्या दोघांना शोधून काढला आहे. हे दोघेही माझे आई बाबा आहेत असं यांचं म्हणणं आहे. खरं तर DNA रिपोर्टही काढले गेले आणि त्यातही आमचे DNA मॅच झाले आहेत आणि म्हणूनच यांचं असं म्हणणं आहे की हे माझे आई बाबा आहेत. खरं तर मधुभाऊ हे सत्य जरी पुराव्यानेशी समोर आलं तरीसुद्धा माझं मन मान्य करायला तयारच नाही आहे की हे माझे जन्मदाते आई वडील असू शकतात. परंतु आता सायलीच्या या बोलण्यावर मधुभाऊ काहीच प्रतिसाद देत नसतात. तर दुसरीकडे मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे निघालेले असतात. तर मैनावती म्हणू लागते, अहो तुम्ही त्या मधुभाऊंशी काय बोलत होता, उपकार वगैरे? तर सदाशिव लोखंडे म्हणू लागतात, अगं ते सगळं काही सायलीचं मन जिंकण्यासाठी, बाकी काहीच नाही. तर दुसरीकडे आता मधुभाऊ काहीच हालचाल करत नसतात. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, मधुभाऊ काहीच बोलत नाहीत, याचा अर्थ मधुभाऊंना ते दोघेही तुझे आई वडील नाहीत हे माहीत आहे का? त्यांना हाच इशारा करायचा आहे का? मधुभाऊ, मला सायलीचा फोटो सापडला होता आणि म्हणूनच मी सायलीच्या शाळेत गेलो आणि तिथूनच मला हे सगळं काही कळालं आणि त्यानंतर हे सिद्ध झालं की मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे हे सायलीचे आई बाबा आहेत. परंतु खरं सत्य तुम्हीच सांगू शकता की खरंच हे सायलीचे आई वडील आहेत का? आता मधुभाऊ काहीच बोलत नसतात. तर दुसरीकडे सदाशिव लोखंडे मैनावतीला म्हणू लागतात, आपण बाहेर आलोच आहोत तर पाणीपुरी खाऊन जाऊयात का? आणि नेहमीप्रमाणे पाणीपुरीवाल्याशी भांडायचं. तुम्ही मला 6 पाणीपुरी दिलीच नाही तर 4च दिले आहेत. मैनावती म्हणते की हे तर मला चांगलंच जमतं, परंतु आपलं काय ठरलं होतं हे तर तुम्हाला माहीतच असेल ना? सदाशिव म्हणतात, काय ठरलं होतं? मैनावती म्हणते, हेच, घरात खूप मोठा डल्ला मारायचा, हात मारायचा आणि निघून जायचं. तर सदाशिव म्हणू लागतात, पण हे दिवसाढवळ्या कसं जमणार आहे? आता त्या सुभेदारांच्या घरचे सगळे घरातच असतील. तर मैनावती म्हणू लागते, तुमचे कान काही तुम्ही बंद करून ठेवता का? सदाशिव म्हणतात, मैनावती काय झालंय नक्की, तुला काय बोलायचं आहे मैने? तर मैनावती म्हणतात, आपण ज्यावेळी बाहेर पडत होतो त्यावेळी घरातील सर्वच जण घराबाहेर पडले होते, म्हणजे ती तन्वी अगोदरच निघून गेली होती. तर सदाशिव म्हणू लागतात, हो. तर त्यानंतर मैनावती म्हणू लागते, आणि त्यानंतर ती अस्मिता, त्या सायलीचे सासू सासरे सर्वजण घराबाहेर गेलेत. मग घरात कोण आहे? फक्त ती म्हातारी.
आता सदाशिव म्हणू लागतात, पण ती आहे ना घरी? तर आता मैना म्हणू लागते की तिला आडवं पाडायला आपल्याला कितीसा वेळ लागणार आहे, म्हणजे तिला आडवं पाडून आपण आपलं काम तर पूर्णच करू शकतो. तर सदाशिव म्हणू लागतात, अगदी योग्य आहे मैने, अगं तुझं डोकं तर खूप भारी चालतंय, पण मला सांग त्या तिजोरीपर्यंत पोचायचं कसं? आता मैनावती तिच्या डोक्यात असणारं प्लॅन सदाशिव यांना सांगते आणि त्यांनाही तिचं प्लॅन अगदी आवडलेलं असतं. आता दोघांनीही सुभेदारांच्या घरात चोरी करायचं अगदी पक्कं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे सायली म्हणू लागते, मधुभाऊ माझ्या मनाची खूप घालमेल होत आहे, मला काय खरं काय खोटं काहीच कळत नाही आहे, परंतु या सगळ्या सत्याचा उलगडा फक्त तुम्हीच करू शकता. तुम्हीच सांगू शकता की आता जे येऊन गेलेत मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे हे माझे आईबाबा आहेत की नाही? मैनावती आणि सदाशिव हे माझे आईबाबा आहेत का? आता मात्र मधुभाऊ काहीच रिस्पॉन्स देत नसतात. तर अर्जुन म्हणू लागतो, सायली मधुभाऊ काहीच रिस्पॉन्स देत नाही आहेत. तर सायली मधुभाऊंचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, मधुभाऊ माझ्या मनाची घालमेल प्लीज थांबवा. तुम्हीच मला सांगा की नक्की सत्य काय आहे? सांगा ना, खरंच ते माझे आईबाबा नाही आहेत ना? आता मात्र मधुभाऊ पापण्यांची हालचाल करतात आणि सायलीला इशारा करत ते तुझे आईबाबा नाही आहेत हे दर्शवून देत असतात. सायली म्हणते, मधुभाऊ आता मला एक सांगा, हे दोघेही जे घरी आले आहेत ते खरंच माझे आईबाबा नाही आहेत ना? तर मधुभाऊ पुन्हा एकदा डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल करतात आणि सायलीच्या प्रश्नाचं उत्तर देतात. सायली म्हणते, मधुभाऊ आता मला सांगा की माझ्या मनात असलेला हा माझा गैरसमज खरा आहे ना? म्हणजे हे माझे जन्मदाते आईबाबा नाही आहेत? तर पुन्हा एकदा मधुभाऊ रिस्पॉन्स देतात. आता मात्र सायलीच्या मनाची पक्की खात्री झालेली असते की मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे हे आपले आईबाबा नाहीत. आता सायली खुश होते आणि म्हणू लागते, मधुभाऊ माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे, हे माझे आईबाबा असूच शकत नाही. ज्यांच्याशी माझी नाळच जुळली नाही ते आईबाबा कसे असू शकतात? जे चोरीमारी करतात, लोकांना लुबाडण्याचे धंदे करतात, असे माझे आईबाबा असूच शकत नाही. परंतु यांनी जे पुरावे आणलेत त्यामुळे मला या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागला मधुभाऊ. परंतु माझं मन मात्र हे मान्य करायला तयारच नव्हतं. खरं तर त्या पुराव्यांवरही माझा विश्वास नव्हता, परंतु आता तुम्ही जे बोललात त्यावर मात्र माझा पूर्ण विश्वास आहे मधुभाऊ. तुम्ही आता मला हेच सांगताय ना की ते माझे आईबाबा नाही आहेत? तर मधुभाऊ पुन्हा एकदा इशारा करत सायलीला सत्य सांगताच आता अर्जुनही खुश होतो. सायली तर आनंदानेच मधुभाऊंना मिठी मारते आणि त्यानंतर अर्जुनला आनंदाची बातमी देत म्हणते, पाहिलंत ना, हे माझे आईबाबा नाहीत हे मी तुम्हाला सतत सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही मात्र माझ्यावर विश्वास नाही ठेवला. आता अर्जुनही सायलीला जवळ घेतो आणि म्हणू लागतो, हो सायली माझी खरंच चूक झाली बायको, खरं तर मी पहिल्या क्षणी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. सायलीमध्ये अजूनही वेळ गेली नाही. आता मात्र सायलीचा संताप झालेला असतो. सायली म्हणते, ज्यांनी माझे आईबाबा आहेत म्हणून असं सांगून आपल्या घरात येऊन सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांनी आपल्या भावनांचा खेळ खेळला आहे, त्यांना मी सोडणार नाही. आता तर मी त्यांना चांगला धडा शिकवणारच. आता सायली आणि अर्जुन लोखंडेंना धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेले असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण सुभेदारांची असणारी प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी, त्यांची असणारी मालमत्ता लुबाडण्यासाठी आता मैनावती लोखंडे पूर्णाजींना म्हणू लागतात, पूर्णाजी तुम्ही खूप दमला असाल ना, तुम्हाला तर जास्त साखर घातलेली गोड कॉफी आवडते ना, मग थांबा मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. असं म्हणत त्या कॉफी बनवतात आणि त्यामध्ये गुंगीचं औषध टाकतात. जी कॉफी पिताच पूर्णाजी बेशुद्ध पडतात. आता बेशुद्ध झालेल्या पूर्णाजींना सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे त्यांच्या रूममध्ये आणून झोपवतात आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे संपूर्ण सुभेदारांचे असणारे दागदागिने चोरण्यासाठी आता तिजोरीवर डल्ला मारायला जातात. तर इकडे आता अस्मिता घरी आलेली असते आणि सायली आणि अर्जुनला म्हणू लागते, पूर्णाजी कुठे आहे? आता तर मी पूर्णाजीवर रागवणार आहे, कारण माझ्या सासूबाई खूप चिडल्या आहेत. त्यांना खूप वाईट वाटलं. पूर्णाजी म्हणाल्या होत्या की त्यांना भेटण्यासाठी येणार, परंतु त्या आल्याच नाहीत आणि त्याचवेळी सायलीला घराबाहेर कोणीतरी पडत आहे याचा भास होतो. खरं तर मैनावती आणि सदाशिव लोखंडे तिथून निघत असतात. तर सायली मोठ्यानेच म्हणते, चोर. आता मात्र अर्जुन, चैतन्य, सायली सर्वजण धावत पळत बाहेर जातात आणि मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे यांना रंग्या हात पकडतात आणि ज्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतात त्यावेळी मात्र सायली आणि अर्जुनला धक्काच बसतो, कारण ते चोरी करून
सर्व दागदागिने लुबाडून तिथून निघालेले असतात. परंतु सायलीने त्यांना रंगेहात पकडलेलं असतं. आता सायलीची खात्रीही पटलेली असते की ते तिचे आईबाबा असूच शकत नाही. आता सायली मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे यांना कशाप्रकारे धडा शिकवेल हे आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.